तर मित्रांनो, आपण आता शिवतीर्थ कुस्ती केंद्र नातेपुते येथे आलो आहोत आणि हे पैलवान जे सपाट्या मारत आहेत त्यांचं नाव आहे विकी करे, जे की नॅशनल पैलवान आहेत. छत्रसालला राहून आलेले आहेत, आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये पण. तर यांची प्रॅक्टिस चालू आहे. आपण यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर यांना थोडक्यात विचारू, सपाट्या म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ सपाट्या कशा मारल्या जातात, त्याचे फायदे काय होतात. घाम बघू शकता तुम्ही. तर आपण आता 4-5 दिवस आहेत इथं आहोत नातेवाईकात. तर आपण थोडक्यात थोडी सिरीज बनवू, म्हणजे व्यायाम प्रकार, डाव प्रकार बघूया. आज आपण सपाटे प्रकार जाणून घेऊ थोडक्यात. पहिलवानांचा दम झालेला आहे. आणि आपण थोडक्यात म्हणजे तालमीतले नॅचरल 6 पॅक जे आहेत ते बघू शकता तुम्ही ते. काय उलट काय तर मित्रांनो, आता पैलवानांच्या सपाट्यात दम झालेला आहे. तर थोडक्यात आपण सपाट्याबद्दल पैलवानाला विचारून घेऊ. पैलवान, सर्वप्रथम तुमची माहिती सांगा, नाव गाव सगळं. माझं नाव विकी करे, माझं गाव नातेपुतेच. प्रॅक्टिस कुठं करता तालमीत तुम्ही? मी छत्रसालला प्रॅक्टिस करतो. छत्रसाल दिल्लीमध्ये. हां. तर हे सपाट्यात तुम्ही मारलं तर किती मारले सपाट्यात? 700 मारले. आणि बघू शकता म्हणजे कंडिशनिंग वगैरे पैलवानांची. तर सपाट्याचे फायदे सांगा लोकांना. सपाटीनं बॉडीमध्ये मजबूतपणा येतो, स्टॅमिना वाढतो आणि बॉडीमध्ये पॉवर पण निर्माण होतो. बरं, अजून काय काय व्यायाम करता तुम्ही? रस्सी करतो, पुन्हा लढत करतो. आणि 6 पॅक्स वगैरे येण्यासाठी काय वर्कआउट करता तुम्ही काय यामध्येच? त्याच्यामध्ये सपाटीमध्ये, रनिंगमध्ये, स्पीड प्रॅक्टिसमध्ये. आता तिकडे कधी जाणार दिल्लीला? आता धाराशिव येथे स्पर्धा आहे, 18 तारखेला ती झाल्यावर जाणार. किती वजन गटामध्ये खेळणार आहे तुम्ही? 70 किलो. 70 किलोमध्ये मॅट वे बघा. तर पहिलवानचा वर्कआउट झालेला आता बघू शकता. थोड्या वेळाने पहिलवानचा डाएट पण बघू आपण, थंडाई वगैरे किती बातम्या मारतात काय. तर मित्रांनो, आपण आता ॲक्च्युली म्हणजे सपाटी कशी मारली जाते ते जाणून घेणार आहोत पहिलवानकडनं. तर पहिलवान सांगा. पायामध्ये अंतर घ्यायचं, जेवढं पायामध्ये घेतले तेवढंच हातामध्ये पण घ्यायचं. तर हे बघू शकता, माझी पहिलवान सांगते जेवढं हातामध्ये अंतर पाहिजे, म्हणजे पायामध्ये पाहिजे तेवढंच हातामध्ये असलं पाहिजे. तर पहिलवान थोडक्यात आम्हाला मारून दाखवा सपाट्या तुम्ही 2-4. ते असे मारले जाते, छाती असे पूर्णपणे असं खाली जायचं. हां, छाती अशी वरती काढायची, पुन्हा सर्व असं उभा राहून करायचं. कमरेमध्ये वाकायचं नाही. कंबरमध्ये वाकल्या वगैरे काय होतं म्हणजे जर चुकी त्रास होतो, वाटतो, दुखणे चालू दुखणे चालू होते. तर धन्यवाद पहिलवान आपण दिलेल्या माहितीबद्दल.